आकाशवाणी नांदेड केंद्रावर भरभरून प्रेम करणारे आमचे रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आपण आजवर आकाशवाणीच्या माध्यमातून बऱ्याचशा मुलाखती ऐकलेल्या आहेत. बरेचसे विषय आपल्याला आजपर्यंत आकाशवाणी समजून सांगत आहे. आणि श्रोते हो, कसं असतं, जेव्हा आकाशवाणीवरून एखादी मुलाखत आपण ऐकतो आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून भरपूर आजारांवर चर्चा होत असते आणि आजार का होतात, कशा पद्धतीने होतात आणि ते होण्याची कारणं काय आहेत, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना काय केल्या पाहिजेत, या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल आपल्याला आकाशवाणीच्या मुलाखतींद्वारे कळत असते. मग श्रोते हो, त्याच पद्धतीनं आकाशवाणी निरंतर कार्य करत असते की आपल्या श्रोत्यांपर्यंत कुठली न कुठली माहिती पोहोचवणं हे आकाशवाणीचं कर्तव्य आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही वाटचाल करत असतो. खरं तर श्रोते हो, आज आहे 14 जून, म्हणजेच जागतिक रक्तदाता दिन. आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की रक्तदान करणं किती महत्वाचं आहे. आज भारतासारख्या ठिकाणी अॅनिमियाने प्रचंड प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या आजारावर आळा घालण्यासाठी रक्तदाता एक जीवनदान देण्यासाठी प्रयत्नशील असतात. मग श्रोते हो, आजच्या या दिवसाला अनुसरून आपण या मुलाखतीमध्ये खूप सारी चर्चा करणार आहोत. त्याच पद्धतीने रक्तदान का केलं पाहिजे आणि कुणी केलं पाहिजे, रक्तदानाचे फायदे काय असतात किंवा रक्तदानामुळे इतरांना काय फायदा होऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांची आज कार्यक्रमामध्ये आपण उकल करणार आहोत. तर श्रोते हो, यावेळेसचं जागतिक रक्तदाता दिन, या दिनाचं महत्व आणि या दिनाचं ब्रीदवाक्य आहे, रक्तदान करा आणि जीवन वाचवा. याच वाक्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाला आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की निश्चितच रक्तदान करा आणि एका तरी व्यक्तीचं जीवन वाचवा. तर श्रोते हो, मी या माहितीला पुढे नेण्यासाठी किंवा या रक्तदानाचं महत्व आपल्या सगळ्यांना पटवून सांगण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर पद्मावती यडपलवार पल्लेवाड, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गुरु गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय नांदेड यांना. तर श्रोते हो, आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टर पद्मावती यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. खरं तर आज आहे जागतिक रक्तदाता दिवस आणि या दिवसाचं महत्व आपण आम्हाला आपल्या शब्दांतून, आपल्या वाणीतून समजून सांगणार आहात आणि श्रोत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं आजच्या या कार्यक्रमातून ज्यांना काही संकोच आहेत त्या सगळ्याचं निवारण होणारच आहे. श्रोते हो, डॉक्टर पद्मावती यांचा अनेक वर्षाचा अनुभव आज आपल्याला रक्तदान याविषयी बरीचशी माहिती देणार आहे आणि या अनुभवातूनच आपल्याला रक्तदान याविषयी सविस्तर माहिती आत्मसात होणार आहे. चला तर मग श्रोते हो, आज आपण मॅडमचा अनुभव ऐकूयात आणि याविषयी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांचं निरासन करूयात. चला तर श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांना पडणाऱ्या प्रश्नाचं एक मूलमंत्र मॅडमकडून घेऊयात आणि मॅडमला मी आजच्या या कार्यक्रमामधला पहिला प्रश्न विचारते. खरं तर जागतिक रक्तदाता दिन आपण साजरा करत असतो, पण तो का साजरा करतो, त्याची भूमिका काय आहे, याचा उद्देश काय असतो, हे आम्हा सर्वांना ऐकायचे. तर आपण ह्याचं महत्व आम्हाला सांगावं. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रक्तदानाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाला कळालं पाहिजे की रक्तदान काय आहे किंवा ते कशासाठी केलं जातं किंवा जे स्वच्छेने नियमित रक्तदान करतात त्या रक्तदात्यांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. अच्छा. आणि रक्तदानाचे महत्व काय आहे याविषयी पण सांगावं डॉक्टर. आपल्याला माहितीच आहे की कुठल्याही आजारावर औषध आपण तयार करू शकलो कृत्रिमरित्या, आपण प्रत्येक गोष्टीसाठी डिफेंड करू शकलो बिईंग ह्युमन, पण रक्ताला दुसरा कृत्रिम पर्याय नाहीच आहे. त्यामुळे आपल्याला ज्याला कुणाला गरज आहे रक्त एका माणसाकडून घेऊन दुसऱ्याला देणं ही एकच आपल्याकडे बाजू आहे. अगदी अगदी. त्यासाठीच आपण जे रुग्ण असतात, जसे अपघातग्रस्त, ज्याची आपल्याकडे म्हणजे जगात म्हणा किंवा भारतात सगळ्यात जास्त मृत्यू हे अपघात रुग्णांमुळे होतात, किंवा दुसरं म्हणजे
प्रसूती दरम्यान किंवा प्रसूती पश्चात रक्तस्राव झाल्याने पण अनेक महिला दगावतात किंवा कुठल्या शस्त्रक्रिया असतील, अनेक प्रकारचे कर्करोग आहेत. मग तो रक्ताच्या कर्करोगांमध्ये किंवा इतर कर्करोगांमध्ये पण रक्ताची गरज भासते. तसेच आपल्याकडे जे थॅलेसेमियाचे रुग्ण असतात, ज्यामध्ये थॅलेसेमिया मेजर जे रुग्ण असतात, त्यांना कंपल्सरी रक्त द्यावंच लागतं. कारण त्यांच्या शरीरात जे रक्त तयार होतं ते म्हणजे त्याच्यासाठी पुरेसे नसतं किंवा ते त्या ज्या आरबीसी आहेत त्या लवकर फुटतात. त्याच्यामुळे त्यांना रक्तदान जे लोक करतात त्यांच्याकडनं बॅग घेऊन यांना देणं मस्ट आहे. पण काय होतं, अशा रुग्णांना वारंवार अगदी त्यांच्या आयुष्यमान जितके दिवस आहे तोपर्यंत त्यांना वारंवार रक्त द्यावं लागतं. त्यामुळे आपल्याला रक्तदान करणं गरजेचंच आहे आणि त्याचं महत्व किती आहे हे आपण शब्दातून समजून सांगितलेलंच आहे. डॉक्टर, इथे आणखीन एक प्रश्न विचारावा असं वाटतो की रक्तदान आता जसं आपण म्हटलं की अनिवार्य आहे अशा काही रुग्णांसाठी, एक जीवनदूतचं काम करतं. ज्या असंख्य श्रोत्यांना असा प्रश्न पडलाय की रक्तदान कोण करू शकतं बरं, याविषयी सांगावं आपण. रक्तदान जो पण व्यक्ती 18 वर्षाच्या पुढे आहे असा कुणीही आणि 65 वर्षापर्यंत कोणीही करू शकतं. फक्त त्याच्यासाठी काही अटी आहेत, जशा की त्यांचं वजन हे 45 ते 50 किलो असायला हवं. त्यांनी निरोगी असायला हवं. कारण आपल्याला ते रक्त कुणाला तरी द्यायचंय जे ऑलरेडीच गरजू आहेत, रोगी आहेत, अशांना द्यायचं. तर आपण त्यातनं काही संक्रमित पण म्हणजे करू नाही शकलो पाहिजे, म्हणून ते निरोगी असायला पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे रक्तदान आपण करतोय त्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन हे महिलांमध्ये किमान 12 असावं आणि पुरुषांमध्ये 14 ते 16 ग्रॅम असावं. म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा पेशंटला होतो. अगदी बरोबर. आणि त्याचे जे काही घटक सेपरेट करण्यात येतात त्याच्यात त्याचा जास्त चांगला उपयोग करता येतो. खूप छान, खूप छान. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे रक्तदान सुरक्षित आहे का? प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न आहे. अगदी बरोबर. आणि याविषयी आपण सांगावं. अगदी डोळेझाकपणे कुणालाही आपण हे उत्तर देऊ शकतो की होय, रक्तदान ही खूप सुरक्षित आहे. कारण त्याच्यासाठी वापरण्यात येणारी प्रत्येक वस्तू ही आपण फक्त एकदाच वापरत असतो, तर त्या आपण रियूज करत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संसर्ग होण्याची म्हणजे शक्यताच नाही. म्हणून ते खूप जास्त सुरक्षित आहे. छान. डॉक्टर, रक्तदान केल्याने शरीरामध्ये कमजोरी येते का? असं मुळीच शक्य नाहीये. रक्तदानानंतर शरीर काही दिवसातच आपलं जेवढं पण आपण रक्तदान केलेलं आहे ते भरून निघतं. फक्त आपल्याला त्याच्यासाठी काही दिवस वेळेवर पुरेसा आहार, पाणी भरपूर पिणे, ह्या काळजी आणि म्हणजे काय म्हणतो आपण बॅलन्स डाएट घेतला तर लगेच ते भरून निघतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कमजोरी येण्याचं त्यात काही कारण नाही. आणि रक्तदान केल्यानंतर किती कालावधी असायला हवी डॉक्टर, की त्यानंतर आपण रक्तदान करायला पाहिजे? ही खूप महत्वाचा आणि खूप उपयोगी प्रश्न आहे. कारण काय, प्रत्येक व्यक्ती जी पण इलिजिबल आहे ह्या क्रायटेरियाजमध्ये बसते ती दर 3 महिन्याला रक्तदान करू शकते. आणि हा जरा वाहतच राहणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एखादी व्यक्ती आयुष्यमानात कितीतरी वेळा रक्तदान करू शकते. जेव्हा तो आजारी वगैरे असेल तर ठीक आहे, पण एरवी ती व्यक्ती दर 3 महिन्याला रक्तदान करू शकते. महिला सुद्धा दर 3 महिन्याला करू शकतात. इन केस काही जर त्यांना वाटलं की त्यांचं हिमोग्लोबिन बरोबर 12 नाहीये किंवा काय, तर ते 4 महिन्याला एकदा नक्कीच करू शकतात. म्हणजे रक्तदान वारंवार केल्यामुळे काही फरक नाही पडत? नाही, उलट कसं आहे की वारंवार आपण रक्तदान करू शकतो आणि ते भरून निघणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला इथे काहीही कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाहीये, ना आर्थिक ना कुठलाही. फक्त तुमचा थोडासा वेळ द्यायचा आहे आणि हे आपण करू शकतो अशी गोष्ट आहे. आणि यातून आपल्याला मानसिक समाधान इतकं जास्त मिळणार आहे, तर थोडा वेळ दिल्यानंतर आपण रक्तदान करू शकत असू तर दर 3 महिन्याला करायला हवं, तेही स्वेच्छेने करायला हवं. खूप छान. डॉक्टर, इथे एक प्रश्न आहे, रक्तदानामुळे रक्तदात्याला काही फायदे होतात का बरं, त्याविषयी सांगावं. नक्कीच. कारण कसं होतं, रक्तदान जेव्हा केलं जातं त्याच्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्यामुळे त्याच्या आरोग्याविषयी त्याला
सगळ्या गोष्टी माहिती होतात. किंवा दुसरी गोष्ट कशी आहे की काही व्यक्तींमध्ये लोहाचं प्रमाण थोडंसं अतिरिक्त जर झालेलं असेल तर रक्तदान केल्याने ते कमी होऊन जातं. म्हणजे उलट त्यांना फायदाच होणार आहे ह्या गोष्टीचा. त्यामुळे रक्तदान केल्याने ह्या गोष्टी तर होतातच. आणि मी जसं आताच म्हणाले, सगळ्यात महत्वाचं तर त्यांना मानसिक समाधान मिळणार आहे की त्यांनी किमान 3 लोकांचे प्राण वाचवलेले असतात एका बॅगमधून. बरं डॉक्टर, इथे आणखीन एक प्रश्न आहे. जर एखाद्या पुरुषाचं HB 17 किंवा 18 पर्यंत आहे तर अशा व्यक्तींनी रेग्युलर रक्तदान केल्यामुळे त्याला काही फायदा होतो का बरं? नक्की. म्हणजे कसं आहे की कुठल्याही व्यक्तीचं ज्याचं हिमोग्लोबिन जास्त असेल तरी ते रक्तदान करू शकतात. आणि त्याचा फायदा हाच, जसा मी आता तुम्हाला सांगितले की त्याच्या शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होऊन जाईल. अच्छा. आणि त्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. खूप छान. डॉक्टर, मगाशी आपण म्हणालात की थॅलेसिमिया या आजारामधील रुग्णांना सध्या आपल्याकडे खूप म्हणजे 300 ते 400 रुग्ण आपल्याकडे आता नोंदणीकृत आहेत. अच्छा. तर या थॅलेसिमिया रुग्णांसाठी रक्तदानाचे महत्व काय आहे याविषयी पण आपण सांगावं डॉक्टर. आमच्याकडे दररोजच कुणी ना कुणी थॅलेसिमियाची व्यक्ती येते. अच्छा. खरंच ते खूप गरीब असतात. छोटंसं बाळ असतं आणि त्याच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांना कळतं की आपला मुलगा किंवा आपलं बाळ हे थॅलेसिमियाग्रस्त आहे. आणि तिथेच ते कोलमडून गेलेले असतात. कारण त्यांना कळतं की आता हे आयुष्यभरासाठी आपल्याकडे ह्या बाळाला रक्त देत राहावं लागणार आहे. अगदी बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक सेंटर आहे, थॅलेसिमिया डे केअर सेंटर, ज्यामध्ये ते येतात. त्यांच्यासाठी शासनाने तरतूद केलेली आहे की ह्या रुग्णांना अगदी मोफत रक्त मिळालं पाहिजे. त्यांना जेव्हा पण नीड असेल तेव्हा ते मोफत मिळालं पाहिजे. खूप छान डॉक्टर. आणि म्हणजे शासनातर्फे अशा काही मोहिमा राबवल्या जातात का आणखीन? आणि खूप चांगल्या मोहीम आहेत. आता तरी शासनाचं चाललंय एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे. खूप छान. मग त्यामध्ये त्यांचा विचार आहे की जेव्हा हा आजार होण्याआधीच पोटातच, आता माहिती आहे आपल्याला की हा रुग्ण आहे, तर त्याच्या घरच्या बाकी इतर व्यक्तींच्या तपासण्या करून घेणे किंवा त्याच्या आईचं पुढचं बाळ होण्याआधी गर्भातच त्या बाळाच्या चाचण्या करून घेणे की तो थॅलेसिमियाग्रस्त जन्माला येईल का. असेल तसा तर मग त्याच्यासाठी काही त्यांच्या आई वडिलांच्या मतीने वगैरे आपण ते रोखू शकतो. किंवा जर नसेल तर मग ते बाळ जन्माला येईल, असा पण प्रयत्न आहेत. आणि काही ठिकाणी म्हणजे जर बाळ लहान असतानाच मग त्याला एकच पर्याय आहे, तो बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे. छान. बरं डॉक्टर, रक्तदानाबाबत समाजामध्ये बरेच गैरसमज पसरलेले आहेत. अगदी. मग याविषयी आपलं मत काय? सगळ्यात महत्वाचं कसं आहे की लोकांना वाटतं की आम्ही रक्तदान केल्यानंतर आमच्या शरीरातनं एवढं रक्त गेलं तर मग आम्हाला कमजोरी येईल का किंवा ह्याच्याने आमच्या शरीराला काही धोका होईल का, म्हणून ते खूप काळजी घेतात किंवा रक्तदान करायला धजत नाहीत. पण सगळ्यांना हेच सांगावंसं वाटतं की एकदा रक्तदान करून तर पहा, म्हणजे तुम्हाला किती छान वाटेल. कारण त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की मी हे कुणासाठी तरी, जे की अननोन आहेत आपल्यासाठी, त्यांच्यासाठी आपण हा पुढाकार घेतलेला आहे. बरोबर. आणि एक पाऊल पुढे जाण्यासाठी काही वेगळं काहीच नाहीये आणि तुम्हाला त्यात खर्च काहीच करायचा नाही. बरोबर आहे. तुमच्याकडे जे एक्सेसमध्ये आहे ते दिले आणि ते लगेच भरून पण निघणार आहे ऑटोमॅटिकली. अगदी बरोबर आहे डॉक्टर. डॉक्टर, आम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की एका रक्तपिशवीमधून आपण किती प्रमाणात रक्त काढतो? आपण 350 ml ते 400 ml पर्यंत रक्त काढतो. आणि यामध्ये किती प्रकारचे घटक तयार केले जाऊ शकतात डॉक्टर? ह्याच्यातनं आपण 3 प्रकारचे घटक वेगवेगळे करतो. रेड ब्लड सेल्स म्हणजे पॅक्ड सेल्स असतात, ज्यांना लोह कमी आहे किंवा म्हणजे आपल्याकडे जसं तुम्ही म्हणालात अॅनिमियाचे खूप पेशंट आहेत, त्यांच्या शरीरात लोह कमी असतं किंवा आरबीसीचं प्रमाण ज्यांच्या शरीरात कमी झालं, जे हवं त्यांना ते देता यावं असं म्हणून आरबीसी सेपरेट केल्या जातात. दुसरे असतात ते प्लेटलेट सेपरेट केल्या जातात, जसं डेंग्यूचे पेशंट आहेत किंवा कुठले इतर पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये प्लेटलेट्स कमी झालेत, त्यांना ते प्लेटलेट्स देता येतील. आणि काही पेशंटला फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा म्हणजे त्यातला जो प्लाझ्माचा पार्ट आहे
तो देण्याची गरज असते. म्हणजे त्यांना ते एका देता येईल. पिशवीतून असे आपण बरेच सारे घटकांचे उपयोग वेगवेगळे आपण करू शकतो. आणि त्यामुळे आपण एक पिशवी दान करून अनेकांचे प्राण वाचवू अगदी शकतो. अगदी बरोबर आहे. आणि खरंच श्रोते हो, म्हणजे या मुलाखतीतून जर खरंच आपल्यापर्यंत काही आमच्या भावना पोहोचल्या असतील तर निश्चितच तुम्ही आजच निश्चय करा आणि चला आपण रक्तदान करूयात, हो की नाही. डॉक्टर, रक्तदान करण्यापूर्वी जी काही आपल्याला काळजी घ्यावी लागते याविषयी ऐकायचे डॉक्टर, की आपण काय काळजी घेतली पाहिजे बरं? रुटीनच, जसं की तुमची छान झोप झाली पाहिजे, तुम्ही व्यवस्थित आहार घेतलेला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तिकडे रक्तदान करायला चाललाय तर तेव्हा पुरेसं पाणी वगैरे पिऊन व्यवस्थित केलं पाहिजे. बाकी अशी विशेष काही काळजी घेण्याची गरज नाही. डॉक्टर, यावर्षीच्या जागतिक रक्तदाता दिनाचा संदेश काय आहे? खूप चांगला संदेश आहे. रक्तदान करा आणि जीवन वाचवा. अगदी बरोबर. चला मग डॉक्टर, आपण पण निश्चय करूयातच की रक्तदान केलं पाहिजे, रक्तदान करूयात आणि एखाद्या व्यक्तीचा जीव वाचूयात. डॉक्टर, वेळेच्या अभावीत आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. आमच्या असंख्य श्रोत्यांना तुम्ही तुमचा कोणता संदेश देऊ इच्छिता का? रक्तदान हे खूप खूप चांगली गोष्ट आहे, खूप महान गोष्ट आहे, एक महान दान आहे. तर ते अगदी विनामूल्य होतंय आणि त्यातून तुम्हाला खूप जास्त आत्मिक समाधान मिळते. अगदी. तर तुम्ही स्वेच्छेने दर 3 महिन्याला रक्तदान केलं पाहिजे. खूप सुंदर डॉक्टर. आपण म्हणजे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त इतकं सुंदर सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. रक्तदानाचं महत्व आम्हा सगळ्यांना पटवून दिलेलं आहे. किंवा यातील काही गैरसमज असतील किंवा कोणी करावं कोणी करू नये या सगळ्या गोष्टींवर सुंदर असं विवेचन आपण केलात आणि निश्चितच आमच्या असंख्य श्रोत्यांना या आजच्या मुलाखतीचा लाभ होणारच आहे. गरजूंना रक्तदान मिळणारच आहे. आम्ही सगळ्यांनी हा निश्चयच केलाय. तर पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर पद्मावती येडपलवार, पल्लेवाड, जिल्हा संक्रमण अधिकारी गुरु गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय नांदेड, आपण इथे आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले ऋण व्यक्त करते. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.